ठाणे महानगरपालिका ठाणे आयुक्त कार्यालय. मी गेले बऱ्याच दिवसापासून भेटीचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं मी एका महिन्यानंतर आज विकेंडचा म्हणजे आठवड्याचा पहिला सोमवार, ज्या दिवशी संपूर्ण नागरिकांसाठी भेटीचा दिवस असतो, अशाच दिवशी आम्ही येतो. इतर दिवशी आयुक्तांच्या महत्त्वाच्या गोष्टीशिवाय भेटी होत नाहीत आणि प्रशासकीय कारभाराच्या मीटिंग्स चालू असतात. तर अशा प्रकारचं विविध प्रश्न महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, युनियन स्टेम प्राधिकरण, विविध प्रश्न आयुक्तांच्या दरबारी प्रलंबित आहेत. पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 7व्या वेतनाची थकीत वेतनं 3 हप्ते कधी मिळणार? 10, 20, 30ची अंमलबजावणी 15 वर्षापूर्वी ठराव आला, कधी करणार? पेन्शनधारकांचे पेन्शन जे थकीत आहेत, ग्रॅज्युटी फंड, हे कधी मिळणार? विविध भत्ते हे कधी मिळणार? आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या सोमवारी, माझ्या मते तरी मागच्या आठवड्याच्या सोमवारी मी महानगरपालिका भवनाच्या कार्यालयात आलो असता महापालिकेच्या मुख्यालयाच्या गेटवर कचरा टाकला होता. कोणीतरी घनकचराचे डंपर्स गेटसमोर ओतले. तर असे निदर्शनास येतात की पूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आरोग्य खाते घनकचरा विभागामार्फत जो काही साफसफाई करण्यात येते, जी साफसफाई आपले ठेकेदारीमार्फत करण्यात येते, ठेकेदारी पद्धतीने करण्यात येते, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करता येते. आणि या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीकडे असंख्य 100 कर्मचारी वर्ग ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अनेक वर्ष काम करते. आणि एवढी सगळं असताना आणि महानगरपालिकेची यंत्रणा असताना ठेकेदारीवर अमाप 100, 200 कोटी रुपये घनकचरा विभागावर खर्च होतात. तर त्यावेळेस जेव्हा मला आढळून आलं, मी तात्काळ लाईव्ह बाईट्स केल्या आणि प्रशासनातील आयुक्तांना मी पत्र दिलं, अतिरिक्त आयुक्तांना भेटून पत्र दिलं, उपायुक्त मुख्यालयांशी चर्चा केली. जर महानगरपालिकेच्या प्रशासनाने ठाणे महानगरपालिकेचे घनकचरा विभागातील जर कॉन्ट्रॅक्टरची ठेकेदारी पद्धत बंद केली आणि या ठेकेदारी पद्धती अंतर्गत जो काही 100 कोटी 200 रुपये दरवर्षी खर्च जातो, कामे होत नाही, आउटपुट मिळत नाही, कामे होत नाही, आउटपुट मिळत नाही आणि केवळ ठेकेदार लोक खोटी वेतनं बिलं काढतात, घनकचऱ्याची चलन बनवतात, कचरा कुठे टाकला नाही टाकला, कुठे साफसफाई केली नाही केली, वरवर साफ काय करतात, वरवर गटारे साफ करतात, व्यवस्थित साफसफाई करतात आणि नाल्यातील कचरा तर बिलकुल काढला जात नाही. परंतु असंख्य करोडोची बिलं, 100 कोटी 200 कोटी घनकचरा विभागावर खर्च होतात. आणि प्रशासनातील उपायुक्त घनकचरा मनीष जोशी होते आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी या ठोस अशी प्रभावीपणे काम करत नाही, कारवाई करत नाही. खुर्चीत बसून काम होत नसतं, प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठोस निर्णयांचे काम होतं. परंतु घनकचरा विभागामार्फत असंख्य कोटीच्या कोटी रुपये विविध भाड्यापोटी घेऊन डम्पिंग यार्डसाठी खर्च केले जातात, खत कारखान्यासाठी खर्च केले जातात. टेम्पररी खत कारखाना तक्रारीमुळे पुन्हा मोडीत निघतो. ठाणे महानगरपालिकेकडे असंख्य जागा आहेत आणि हा निधी 100 कोटी 200 रुपये खर्च होत असताना महापालिका घनकचरा विभागात जे ठेकेदारी पद्धतीवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम कर्मचारी आहेत त्यांना सेवेत घ्या आणि त्यांना हा निधी महानगरपालिकेने जो घनकचरा निधी खर्च होतो 100 कोटी 200 कोटी रुपये, तर जर नियमित कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर घेतले ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांना मिनिमम वेजेस जो काय आहे ठाणे महानगरपालिकेचा असेल, स्किल वर्कर, नॉन स्किल वर्कर, शासन GR नुसार ते लागू करा आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या ठेकेदारीमध्ये कामगारांना रोजगार मिळेल, उद्योग मिळेल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. हा एक आशीर्वाद मिळेल महानगरपालिकेचा. परंतु घनकचरा पोटी जो ठेकेदारांच्या पोटामध्ये पैसा जातो, टक्केवारीने लोकप्रतिनिधींकडे पोचतो, हे आपण ठेकेदारी पोचतो आणि लोकप्रतिनिधी पोचतो, हा त्याचा अर्थ होतो. तर महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांनी ठोस पाऊल उचलावं या बाबतीत असं माझं धोरण
मागच्या सोमवारी आयुक्त नव्हते तर अतिरिक्त काय दिलं. मला फार अत्यंत चुकीचं वाटलं. आणि ज्या लोकांनी, राष्ट्रवादीच्या लोकांनी कचरा टाकला दरवाजावर, त्याला सर्वस्वी जबाबदार कोण आहेत? तर उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्ता डॉक्टर राणी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी, घनकचरा उपायुक्त मनीष जोशी. हा प्रकार झाला. मनीष जोशी आठवडाभर आजारी पडले. तर मी मागणी केलेली आहे, तर ज्याच्यामुळे अशा घटना घडली, जे जबाबदारपणा घडला त्यांना तात्काळ कारवाई करा, कारणे दाखवून नोटीस द्या. जर असा कोणी घनकचरा आणून महापालिकेच्या मुख्यालयाजवळ टाकतो, त्याच्यावर कारवाई होत नाही, ही शर्मनाक घटना आहे. आणि तात्काळ ठेकेदारी पद्धत बंद करा, ही अशी मागणी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रोजगार मिळेल, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांना रोजगार आणि नियंत्रण राहील. ठेकेदारी पद्धतीमध्ये नियंत्रण राहत नाही आणि खोटीच्या खोटी बिलं हजारो कोटीची, 100 कोटीची काढली जातात आणि ते टक्केवारीमार्फत लोकप्रतिनिधींना पोचतात, असं माझी सत्य भावना आहे. तरी तात्काळ याबाबत आयुक्तांनी ठोस निर्णय घ्यावा. मी त्यांना प्रकल्पाचा अहवाल दिलेला आहे. तर एक कंपनी बाहेर आपल्याकडे येते घनकचऱ्याचं विघटन करण्यासाठी, विल्हेवाट लावण्यासाठी, तिला तुम्ही जागा जमीन द्या आणि ती कंपनी आपल्याला त्या कचऱ्याच्या बदल्यात पैसे देणार आणि महसूल मिळणार. जर अशी कंपनी येत असेल तर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन, महानगरपालिकेच्या प्रशासनाने पुढाकार घेऊन, आयुक्तांनी पुढाकार घेऊन या प्रसंगी प्रकल्पीय कामात लक्ष द्यावे, अशी माझी विनंती आहे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. परंतु कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे, ठेकेदारी पद्धत कायमची बंद झाली पाहिजे आणि ठेकेदाराचे कर्मचारी सेवेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर घ्या आणि त्यांना वेतन द्या. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.